एक परमात्मरूप सुखासाठी, शांतीसाठी जीवाची जी घालमेल अस्वस्थता आहे आज, ती कुठंतरी दूर होण्यासाठी जीव इतका प्रयत्न करत असतो. आणि याच शांतीसाठी हजारो वर्ष वेदाधिकांनी शांतीसाठी प्रयत्न केले, परमात्म सुखासाठी प्रयत्न केले. शास्त्र निर्माण झाले, पुराण निर्माण झाली, अनेक विविध ग्रंथ निर्माण झाले, अनेक कोर्सेस झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. प्रत्येक ऋषीमुनींनी शांतता कशी प्राप्त करावी याबद्दल मार्गदर्शन केलं, सगळं सांगितलं. किंबहुना या विश्वामध्ये या शांतीसाठी, या समाधानासाठी, या सुखासाठी, मनाच्या उन्मनावस्थेसाठी इतके प्रयत्न केले. मंदिर उभी राहिली कोट्यावधीची, मस्जिद उभी राहिली, गुरुद्वारा उभी राहिले, चर्च उभी राहिले. हे सगळं एवढं उभं केलं फक्त एका मनुष्य जन्मामध्ये जी शांती हवी आहे, जे परमात्मा सुख हवं आहे, किंबहुना जे परमात्म्याचं स्वरूप लक्षात यावं यासाठी सगळं केलेलं आहे. ज्या शांतीसाठी भक्त तिथं जातो, ज्या शांतीसाठी जीव तिथं पोचतो, ती शांती भंग पावलेली आहे. कशानं? तिथं ट्रॅफिक आहे, पार्किंगचा गोंगाट आहे, वाहनांचा गलगला आहे, घाण आहे, प्लास्टिक आहे, पाण्याच्या बाटल्या आहेत, लक्षात आलं का, दुकान आहेत, हॉटेल्स आहेत, सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींनी शांतीचं जे ठिकाण आहे, परमात्म्याचं मंदिर, हे सगळं ग्रासलेलं आहे. आणि आम्हाला जीवाला हे कळत नाही की ज्या एका क्षणाच्या सुखासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी पोहोचतो आणि तिथं आम्हाला दुःखाशिवाय, दगदगीशिवाय, धक्काबुक्कीशिवाय काही मिळत नाही. ओशोने तर इतकं सुंदर सांगितलंय, खऱ्या अर्थानं जर शांती पाहिजे असेल तर निसर्गाशी एकरूप व्हा. निसर्ग तुम्हाला साथ घालतो, निसर्ग तुम्हाला शांती देतो. ह्या अवाढव्य निसर्गात मध्ये ज्यावेळेला तुम्ही एक कुठंतरी सुईच्या टोकावर धुळीचे लाखो कण असतात, त्यातला एक कण बनून ज्यावेळेला तुम्ही त्या निसर्गाशी एकरूप होता, त्यावेळेला तुमचं अस्तित्व लक्षात येतं, मी कोण आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सुखाच्या शोधाची सुरुवात होते, आपल्या शांतीच्या शोधाची सुरुवात होत असते. लाखो करोड रुपये खर्च करून शांती प्राप्त करण्यापेक्षा निसर्गाच्या ठिकाणी जावं, त्या निसर्गाशी एकरूप व्हावं, निसर्गाशी गप्पा माराव्यात आणि अंतर्मुख होऊन स्वतःकडे पाहावं. मग लक्षात येईल, जे सुख शोधायला निघालोय, जे समाधान शोधायला निघालोय, जे शांती शोधायला निघालोय, ती शांती माझ्या अंतःकरण विश्वामध्ये ती शांती ओतप्रोत भरलेली आहे. फक्त आमची दिशा चुकलेली आहे. ती शांती शोधण्यासाठी आम्ही बाहेर पडतोय, तीच शांती अंतःकरणामध्ये आहे. आणि तीच शांती शोधण्याचा संत महात्म्यांनी प्रयत्न करून ती शांती शोधली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येती. इतकं हे सुंदर आहे आणि खऱ्या अर्थानं ती शांती. सुखप्राप्ती करायची असेल तर निसर्गाच्या सानिध्यात एकट्यानं जाऊन, लक्षात आलं का, थोडंसं दीर्घ श्वसन करावं आणि निसर्गाशी गप्पा मारावं, निसर्गाशी एकरूप व्हावं. तिथंच खऱ्या अर्थाने शांतीचा अनुभव आहे. ना तुम्हाला शांती चर्चमध्ये मिळेल, ना मंदिरात मिळेल, ना गुरुद्वारात मिळेल, ना मस्जिदीत मिळेल, ना कुठल्याही कोर्समध्ये मिळेल, कुठेही मिळणार नाही. फक्त टेक्निक एक आहे, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वस्वरूपाशी एकनिष्ठ व्हावं आणि आपण आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करावा. ज्यावेळेला आपला शोध लागतो, ज्यावेळेला आत्म्याचा शोध लागतो, ज्यावेळेला स्वरूपाचा शोध लागतो, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तिथनं शांतीला सुरुवात होत असते आणि तीच शांती ही शाश्वत टिकते. शांती ही फुकट आहे, शांती ओतप्रोत भरलेली आहे, पण त्या शांतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदलला पाहिजे. पैसे दिले, मोबदला दिला तर शांती मिळते असं नाही. हे विश्व शांतीनं ओतप्रोत भरलेलं आहे, प्रेमानं ओतप्रोत भरलेलं आहे. तिथंच जाऊ. ही वृक्ष, ही वेली, ही नदी, हे आकाश, लक्षात आलं का, हे सगळं शांतीचंच द्योतक आहे, शांतीचंच प्रतीक आहे. हे म्हणतायत आमच्याशी साथ घाला, आम्ही तुम्हाला शांती देतो. इतके सुंदर आहे. ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहत असतं, त्या अवस्थेमध्ये तुम्ही राहत असता, त्या अवस्थेला समाधी म्हणतात. त्यासाठी त्याला डोळे मिटायचीच गरज नाही. डोळे उघडे ठेवून सुद्धा तुम्ही समाधी अवस्था उपभोगू शकता. परमार्थ म्हणजे दंगा, तोफा, पाठांतर, उपास, तपास, व्रतवैखरी हे नाही. परमार्थ म्हणजे अव्यक्त परमात्म्याला जाणणं आणि त्याच्यातच जाऊन मिसळून राहणं. खाता पिता भोग भोगिता कर्म करिता सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्याशी एकनिष्ठ राहून, एकरूप राहून ज्यावेळेला आम्ही
वाटचाल करत असतो, प्रपंच करत असतो, किंबहुना आमचं आयुष्य जगत असतो, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला शांतीचा लाभ होतो. ओम शांती. श्रीनाथ नारायण.